चला तर मंडळी, आज आपण अगदी कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय कशी करायची ते बघणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे, पण चवीला भन्नाट अशी लागते. त्यासाठी काय केले, बाजारामधून इथे मी फायटर कोळंबी आणलेली आहे, म्हणजे मोठी कोळंबी आणली. स्वच्छ साफ करून घेतलेली आहे, मधला धागा काढून घेतलेला आहे, वरचं कव्हर काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा, स्वच्छ साफ केलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि डिटेलमध्ये कोळंबी साफ कशी करायची हा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा. आता कोळंबी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका ताटामध्ये घरातलं लाल तिखट घ्यायचं आहे. तुम्ही जसं तिखट खाता त्याप्रमाणे तिखट घ्या आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घालूया, थोडीशी धने पावडर घालूया आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. आणि आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि हा मसाला जो आहे तो व्यवस्थित थोडंसं पाणी घालून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, पहिल्यांदा कोरडा मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, सर्व कोळंबीला छान असा मसाला लागला जातो. हे बघा, थोडासा कोरडा आहे. आता मी थोडंसं पाणी घालते आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून घेते. हे बघा, सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी घालूया, एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं. हे बघा, छान असा मसाला मिक्स करून झालेला आहे. आता सर्व कोळंबीला छान असा मसाला लावून घेते, म्हणजे मी घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, छान असा सर्व बाजूने कोळंबीला व्यवस्थित मसाला मी लावून घेतलेला आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता, मस्तपैकी छान मसाला लावून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपण मसाला लावून घ्यायचा आहे सर्व कोळंबीला. आता कुरकुरीत कोळंबी होण्यासाठी काय करायचं आहे, इथं छोट्या प्लेटमध्ये मी 2 ते 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपला रवा आहे त्याला थोडीशी चव येते. आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि रवा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने रवा छान प्रकारे मिक्स करून झालेला आहे. आता काय करायचं, ही कोळंबी आहे ती छान अशी घोळवून घ्यायची आहे, म्हणजे ह्या कोळंबीला सर्व बाजूने रवा छान कोट व्हायला हवा. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या बाजूने छान असा रवा लावून घेऊया. हे बघा, छान असा रवा लावून घेतलात. अशा सगळ्या कोळंबीला आपण रवा लावून घ्यायचा आहे. एक साईडला तेलसुद्धा मी तापत ठेवलेलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये ही कोळंबी अशा प्रकारे फ्राय करण्यासाठी ठेवायची आहे. अगदी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे, जास्त तेल नाही लागत. हे बघा, सर्व कोळंबी लावून घेतल्यानंतर बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवूया. 5 ते 7 मिनटं झाकण ठेवायचं आहे बारीक गॅसवर, कारण की काय आहे ना, ही कोळंबी जाड आहे आणि ती पूर्णपणे शिजली पाहिजे, म्हणून आपण 5 मिनटं झाकण ठेवूया. तुम्ही पाहू शकता, 5 मिनटं झालेली आहे, छान वाफ आलेली आहे. आता पुन्हा झाकण ठेवायचं नाही आहे, आपण ही बाजू आहे ती पलटी करून घेऊया. तुम्ही पाहू शकता, मस्तपैकी छान अशी फ्राय झालेली आहे. हे बघा, हे बघा, एक बाजू छान अशी कुरकुरीत झालेली आहे. आता दुसरी बाजूसुद्धा 5 ते 7 मिनटं फ्राय करून घेऊया, ती पण बारीक गॅसवर. हे बघा, छान अशी फ्राय झाली आहे, पाहू शकता तुम्ही, मस्तच. हे बघा, सगळ्या आता पलटी करून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी फ्राय करून घेऊया. हे बघा, पाहतानाच तोंडाला पाणी सुटते, इतकी छान आपली कोळंबी फ्राय तयार झालेली आहे आणि अजिबात काटा नसतो. चवीला खूप छान लागते, लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. हे बघा, एक बाजू झाली, आता दुसरी बाजूसुद्धा 5 मिनटं फ्राय करून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता, दुसरी बाजूसुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे. हे बघा, अगदी दोन्ही बाजूनी कुरकुरीत अशी आपली कोळंबी फ्राय तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि अशाच रेसिपींसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी शॉर्ट आणि लाँग दोन्ही व्हिडिओ अपलोड करत असते, त्यामुळे तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा, तुम्हाला लाँग व्हिडिओ आवडतो की शॉर्ट व्हिडिओ आवडतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. बाय बाय.